नमस्कार भक्त हो. आज आपण जाणून घेणार आहोत जगद्गुरू दयाघन भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास. यांच्या जन्माचे रहस्य, भारतभर केलेला प्रवास, चमत्कार आणि अखेरीस अक्कलकोट येथे केलेली कार्य. ही कथा केवळ एका संताची नाही तर परमेश्वराच्या अवताराची आहे. चला तर मग सुरुवात करूया. 18व्या आणि 19व्या संधी काळात भारतभूमीवर अनेक संतांनी अवतार घेतला. त्यामध्ये सर्वात अद्भुत आणि रहस्यमय अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा जन्म नेमकी कधी आणि कोठे झाला याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अनेक भक्त आणि अभ्यासिकांच्या मते ते श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. काही आख्यायिकांनुसार श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथून कर्दैवनात प्रवेश केला आणि शेकडो वर्षे समाधी अवस्थेत राहिले. त्याच समाधीतून नंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे म्हणतात. कर्दैवनात एक लाकूड तोड्या झाड तोडत असताना त्यांच्या कुऱ्हाडीचा घाव एका वारुळावर बसला. त्या वारुळातून रक्त बाहेर आले आणि त्यातून तेजस्वी योगी प्रकट झाले. तेच होते श्री स्वामी समर्थ. कर्दैवनातून बाहेर पडल्यावर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. ते हिमालय, काशी, प्रयाग, हरिद्वार, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर, द्वारका अशा अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये फिरले. या काळात त्यांनी असंख्य लोकांना मार्गदर्शन केले. स्वामी महाराज कोणत्याही एका ठिकाणी जास्त काळ राहत नसत. ते सतत भ्रमण करत असे. गरजू लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत असे. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे चमत्कार घडू लागले. आंधळ्यांना दृष्टी मिळाली, रुग्णांचे आजार बरे झाले, निराश लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला. स्वामी समर्थांच्या जीवनातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. ते अनेक वेळा संस्कृत, मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू आणि इतर भाषांमध्ये ते सहज बोलत असत. कधीकधी त्यांचे बोलणे गूढ वाटत असे, परंतु त्यामागे भक्तांच्या कल्याणाचा अर्थ दडलेला असे. त्यांच्या एका वाक्याने अनेकांचे जीवन बदलून जात असे. दीर्घकाळ भारत भ्रमण केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. सन 1856च्या सुमारास त्यांनी अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. याच ठिकाणी त्यांच्या कार्याला सर्वोच्च गती मिळाली. अक्कलकोट हे त्यांचे कर्मभूमी आणि भक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनले. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ कधी वडाच्या झाडाखाली, कधी एखाद्या भक्ताच्या घरी, तर कधी मंदिराजवळ बसत असत. त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येऊ लागले. गरीब, श्रीमंत, राजाधिकारी, शेतकरी, व्यापारी सर्वजण त्यांच्या चरणीत. स्वामी सर्वांना समान दृष्टीने पाहत. त्यांच्यासाठी कोणताही भेदभाव नव्हता. एकदा एका गरीब भक्ताकडे अन्न नव्हते. त्याने स्वामींना मनोमन प्रार्थना केली. काही वेळातच त्याच्या घरी अन्नधान्य पोहोचले. भक्ताला समजले ही स्वामींचीच कृपा आहे. अशा अनेक घटना आजही भक्तांच्या अनुभवामध्ये ऐकायला भेटतात. एकदा एका व्यक्तीला असह्य रोग झाला होता. सर्व उपचार निष्फळ ठरले. तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि काही शब्द सांगितले. काही दिवसातच त्याची प्रकृती सुधारू लागली. अशा असंख्य चमत्कारांनी लोकांची श्रद्धा दृढ झाली. परंतु स्वामी समर्थांनी चमत्कारांचे कधीही प्रदर्शन केलेले नाही. ते नेहमी सांगत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही लाखो भक्तांना धीर देते. स्वामी समर्थ भक्तांना नामस्मरण, सदाचार, गुरुभक्ती आणि ईश्वर भक्ती यांचा संदेश देत. ते म्हणत असत, मन शुद्ध असेल, श्रद्धा दृढ असेल आणि कर्म चांगले असेल तर ईश्वराची कृपा नक्की मिळते. अक्कलकोटमध्ये त्यांच्या सेवेत अनेक भक्त होते. त्यामध्ये चोळाप्पा, बाळाप्पा, सुंदराबाई आणि इतर अनेक सेवेकरी होते. हे सर्वजण स्वामींची सेवा करत असत आणि त्यांच्या आदेशाचे पालन करत असत. स्वामी त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत, परंतु ती परीक्षा भक्तांच्या कल्याणासाठीच असे. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी होते. त्यांचे डोळे करुणेने भरलेले असे. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत असे. जो कोणी त्यांच्या दर्शनाला येईल त्यांच्या मनातील चिंता क्षणभरासाठी नाहीशा होत असे. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यभर लोकांना धर्म, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी कधीही कोणताही नवीन पंथ निर्माण केला नाही.
त्यांनी फक्त ईश्वर भक्ती, सत्य आणि सेवा याचा मार्ग दाखवला. सन 1878 स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला. चैत्र वद्य त्रयोदशीचा दिवस होता. भक्तांना याची कल्पना नव्हती, परंतु स्वामींनी आपल्या निकटवर्ती यांना काही संकेत दिले होते. 30 एप्रिल 1878 रोजी श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. त्यांचे शरीर जरी या पृथ्वीवरून नाहीसे झाले तरी त्यांचे अस्तित्व आजही भक्तांना जाणवते. आजही लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात, त्यांच्या समाधीस्थानी प्रार्थना करतात आणि अनेकांना त्यांच्या कृपेचे अनुभव येतात. भक्त हो, श्री स्वामी समर्थांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की श्रद्धा, भक्ती, सेवा आणि सदाचार यांच्यामध्येच खरे सुख दडलेले आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी स्वामींवर विश्वास ठेवा. त्यांचे एक वचन सदैव लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला, शेवटी सर्वजण एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.